नमस्कार मित्रांनो, बुक माय वास्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आजचा प्रोजेक्ट हा हडपसरमध्ये लोकेटेड आहे आणि प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे तो डी.पी. रोड आहे। इथून अमनोराचा गेटवे टॉवर फक्त 800 मीटरच्या अंतरावर आहे आणि या डी.पी. रोडवर अनेक प्रोजेक्टचं काम इथं चाललेलं आहे। त्याच्यातलाच एक बेस्ट प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जिथे तुम्ही 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ। टोटल 1.25 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 2 टॉवर असणार आहे। त्याच्यामध्ये पहिले 5 फ्लोर हे पार्किंगचे असणार आहे आणि वर 26 मजल्याचे 2 टॉवर असणार आहेत। पुढच्या साईडला कमर्शियल पण इथे करण्यात येते। तुम्ही शॉप घेण्यामध्ये किंवा ऑफिस स्पेस घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तरी तुम्ही या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकता। टोटल प्रत्येक फ्लोरला 7 फ्लॅट इथे असणार आहे। पूर्ण कन्स्ट्रक्शन जे आहे ते माय1 कन्स्ट्रक्शन असणार आहे। 2 BHK मध्ये टोटल 4 साईज देण्यात आलेत आणि 3 BHK मध्ये 2 साईज देण्यात आलेत। 4 BHK मध्ये 1 साईज असणार आहे। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि सॅम्पल फ्लॅट पण बघून घेऊया। हा 1078 स्क्वेअर फूटचा 3 BHK फ्लॅट आहे। सर्वप्रथम तुम्ही इथे बघून घ्या, लॅमिनेटेड वुडन डोअर तुम्हाला इथे देण्यात आलेत। रेग्युलरपेक्षा थोडीशी जास्त साईज इथे तुम्हाला मिळणार आहे। इथे डिजिटल डोअर लॉक असणार आहेत। त्या व्यतिरिक्त तुम्ही जर आतल्या साईडला आलात तर अशा पद्धतीची लॉबी तुम्हाला कधी बघायला भेटली नसेल। इवन आपल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीची लॉबी आजपर्यंत आपण दाखवलेली नाही आहे, जिथं तुम्ही इथं शू रॅकचं प्लॅन करू शकता। अशा पद्धतीने इथे इंटिरियर करू शकता। आता हे शू रॅक इथपर्यंत गेले, तुम्ही पूर्ण अखंड पण करू शकता आणि ह्या साईडला असं सिटिंग अरेंजमेंट इथे करू शकता किंवा गार्डन करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर पाळीव प्राणी असेल तर त्यांची अरेंजमेंट पण तुम्ही ह्या भागामध्ये इथे करू शकणार आहात। आता एंट्रन्स लॉबीची जी साईज आहे ती 8.1 × 9 आहे। तर अशी या पद्धतीची एंट्रन्स लॉबी आपण पहिल्यांदाच बघतो। एंट्रन्स लॉबीला लागून इथं लिव्हिंग रूम देण्यात आले। 10.5 बाय 15.1 अशी ह्या लिव्हिंग रूमची साईज आहे, ज्याला तुम्ही अशा पद्धतीने इथे डिझाईन करू शकता। जसं इथं तुम्ही टीव्हीचा प्लॅन करू शकता, त्यानंतर इथं टीव्हीचे खालचे जे कॅबिनेट असतात ते ठेवू शकता, असं इंटेरियर करू शकता। इथं सिटिंग अरेंजमेंट इथं अशा पद्धतीने करू शकता। सो लिव्हिंग रूमची साईज 10.6 × 15.1 असणार आहे। या साईडला लिव्हिंगला तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे, ती आपण एकदा बघून घेऊया। आता ही लिव्हिंगला बाल्कनी देण्यात आली आहे, ज्याची साईज 10.6 × 4.11 असणार आहे आणि ह्याला असे लॅमिनेटेड ग्लास देण्यात आलेले आहेत। हे स्टेनलेस स्टीलचं ह्याला रेलिंग देण्यात आलेलं आहे। याला तुम्ही अशा पद्धतीने इथे इंटिरियर करू शकता। हे पण बघा, वरच्या साईडला अशा पद्धतीने इंटिरियर करू शकता। आता हे 26 मजल्याच्या बिल्डिंग असल्यामुळे इथून व्ह्यू तुम्हाला खूप चांगला मिळतो। हा बिल्डिंगच्या समोरचा जो रोड आहे तो डी.पी. रोड आहे, त्यामुळे डी.पी. रोडचा पण व्ह्यू मिळतो। त्याच्यानंतर तुम्हाला अमनोरा पार्क टाऊनच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यासुद्धा इथून बघायला भेटतील आणि ह्या बिल्डिंगचं एलिव्हेशन आहे ना ते अतिशय सुंदर असं करण्यात आलेलं आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। आता आपण किचन बघून घेऊया। त्या साईडला किचन देण्यात आलेलं आहे, तुम्ही पहिलं किचन बघून घ्या। किचनची साईज जी आहे ती मला वैयक्तिकरित्या खूप चांगली वाटली आहे। बघा, किचन किती स्पेशियस वाटते। किचनची साईज 8.5 × 9 देण्यात आलेली आहे। एल शेपचं असं किचन आहे। ड्राय बाल्कनी कवर्ड दिल्यामुळे हे किचन तुम्हाला खूप स्पेशियस वाटतं आहे। वॉश बेसिन ह्या साईडला देण्यात आलेलं आहे, जिथे तसा हा ड्राय बाल्कनीचा एरिया असता, पण ह्या साईडला वॉश बेसिन करण्यात आलेलं आहे। या साईडला तुम्ही वॉशिंग मशीनचा अरेंजमेंट इथं अशी करू शकता आणि इथं फ्रीजची अरेंजमेंट करू शकता। बघा अशा पद्धतीने। सो खूप व्यवस्थित पद्धतीने हे किचन इथे डिझाईन करण्यात आलेलं आहे। किचनला इथे खिडकी पण येते ह्या साईडला आणि हे असं वरच्या साईडला पण तुम्ही असं डिझाईन करू शकणार आहात। इथे सगळे जे तुमचे किचनचे इक्विपमेंट आहेत ते सगळे ह्या साईडला येतील। ह्या साईडला तुम्हाला एक डायनिंग एरिया देण्यात आला आहे, तिथं बार काउंटरसारखं पण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आता हा डायनिंगचा एरिया जो आहे तो 10 × 9.1 असणार। या साईडला इथं तुम्ही असं डायनिंगची अरेंजमेंट करू शकता आणि ह्या साईडला असं बार काउंटरसारखं इथं तुम्ही बनवू शकणार आहात। सो अशा पद्धतीने लिव्हिंग, किचन आणि डायनिंगला इथे सेट करण्यात आलेलं आहे। त्यानंतर या साईडला कॉमन बेडरूम तुम्हाला देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज 10 बाय 12 असणार, म्हणजे 120 स्क्वेअर फूटचं हे
चिल्ड्रन बेडरूम आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा कॉमन बेडरूम म्हणू शकता, गेस्ट बेडरूम म्हणू शकता. ह्या वॉर्डरोबची अरेंजमेंट तुम्ही इथं करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. बाकी तुम्हाला इथं फ्रेंच विंडो देण्यात आलेली आहे, म्हणजे जास्त साईजची, जनरली एवढीच असते. इथं तुम्हाला खालच्या साईडला पण ह्या विंडोमध्येच ॲडजस्टमेंट करून देण्यात आल्यामुळे इथं व्हेंटिलेशन जे आहे, उजेड जो आहे तो प्रॉपर तुम्हाला इथं मिळतो. आणि हे बर्ड नेट जे आहे ते सुद्धा इथं तुम्हाला लावून देण्यात आलेले आहेत. हे बघा हे अशा, याच्यामुळे तुम्हाला सेफ्टी पण राहतं. सेफ्टी ग्रिल जे आपण लावत होतो त्याच्याऐवजी हे असं लावून देण्याची एक नवीन पद्धत आलेली आहे. तर ह्याच्यामुळे सेफ्टी पण मिळते आणि जे पक्षी असतात त्याचा त्रास तुम्हाला जो आहे तो इथं होत नाही. तर हे सुद्धा आजकाल बऱ्याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्या व्यतिरिक्त इथं वॉश बेसिनची अरेंजमेंट करून देण्यात आलेली आहे. आणि या साईडला आहे तुमचं कॉमन बाथरूम, ते बघून घ्या तुम्ही, ज्याची साईज 4.11 × 5.11 असणार आहे. ज्या CP सॅनिटरी फिटिंग आहे त्या कोलर जॅगवर कंपनीच्या इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. एक गोष्ट आहे जी मी कुठल्या व्हिडिओ सांगत नाही, 2.5 बाय 5.5 ही वेट्रिफाईड टाईल्स आहेत या, तर या मोठ्या साईजच्या देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे हे दिसायला खूप सुंदर दिसतं. या साईडला तुमचं चिल्ड्रन बेडरूम आहे, म्हणजे दुसरं बेडरूम आहे, ज्याची साईज 10 बाय 12 आहे. हे पण 120 स्क्वेअर फूटचंच आहे, कारण आत्ता आपण जे फ्लॅट बघतो आहे हा 3 BHK आहे. सो हे एक चिल्ड्रन बेडरूम आहे, म्हणजे दुसरं मास्टर बेडरूम पण म्हणू शकता, कारण ह्याला अटॅच टॉयलेट बाथरूम पण इथं देण्यात आलेले आहे. जे पहिलं बेडरूम होतं त्याला ते देण्यात आलं नव्हतं, तर इथे हे मास्टर बेडरूमसारखं बेडरूम आहे, याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आता ह्याला इथं चिल्ड्रन बाथरूम म्हणण्यात आलं. ह्याची साईज जी आहे ते 4.9 × 7.7 असणार आहे, हे तुम्ही बघू शकता इथे. तर तुम्ही याला गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूम म्हणून यूज करू शकता. दोन्ही बेडरूम जे ते 120 स्क्वेअर फूटचे 10 बाय 12चे, फक्त याला अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. याचा जो कार्पेट आहे तो 1078 स्क्वेअर फूट असणार आहे. हे तुमचं मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला सुरुवातीला इथे तुम्हाला 4.11 × 7.7चं अटॅच बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि हे आहे ॲक्च्युअल बेडरूम, ज्याची साईज 12 × 11.4 असणार आहे. 2 बेडरूम जे होते ते 12 बाय 10चे होते, म्हणजे 120 स्क्वेअर फूट 120 स्क्वेअर फुटाचे. हा बेडरूम जो आहे तो मोठा बेडरूम आहे, 12 × 11.4 याची साईज देण्यात आलेली आहे. ह्या बेडरूमला इथं तुम्हाला एक विंडो पण देण्यात आलेली आहे आणि ते छोटीशी बाल्कनी पण देण्यात आलेली. ही बाल्कनी तुम्ही इथं बघू शकता. हिची साईज जी आहे ती 6.11 × 5.1 असणार आहे. तर छोटीशी बाल्कनी आहे, पण छान वाटते इथं मास्टर बेडरूमला आल्यामुळे. सो ह्याचा जो कार्पेट आहे तो 1078 स्क्वेअर फूट आहे आणि याची पॅकेज कॉस्ट साधारणतः 1 CR 43 लाखपर्यंत जाते. इथं 2 BHK पण अवेलेबल आहे. तर 2 BHKच्या प्राइसिंग पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्या छोटा जो 2 BHK 829 त्याची पॅकेज कॉस्ट 1,09,00,000 रुपये जाते. त्याच्यानंतर 838 याची पॅकेज कॉस्ट 1,11,00,000 जाते. 856 1,13,00,000. 870 जो सगळ्यात मोठा 2 BHK त्याची पॅकेज कॉस्ट 1,15,00,000. ज्या फ्लॅटचा आता मी तुम्हाला सॅम्पल दाखवला 1078 स्क्वेअर फूट, याची पॅकेज कॉस्ट 1,43,40,000. 1,096 स्क्वेअर फूटचा आहे, त्याची पॅकेज कॉस्ट 1,46,00,000 जाते. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं 4 BHK, पण 4 नाही 4.5 BHK इथे फ्लॅट अवेलेबल आहेत, ज्याची पॅकेज कॉस्ट 2,34,00,000 रुपये जाते. सो असे व्हेरियंट आहेत. 4.5 BHKमध्ये 1, 3 BHKमध्ये 2 आणि 4 BHKमध्ये 4. आणि जसं मी तुम्हाला आत्ता सगळ्या पॅकेज कॉस्ट सांगितल्या तशा प्राइसिंग इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. सो चांगला प्रोजेक्ट आहे, DP रोडला आहे हडपसरच्या. तुम्ही विजिट करा. जर तुम्ही अमनोरा किंवा अमनोराच्या जवळपास जर फ्लॅट बघत असाल तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण तुम्ही विचारू शकता. बाकी हडपसर भागामध्ये कुठेही प्रॉपर्टी शोधत असाल तर आम्हाला एकदा नक्की संपर्क करा, कारण हडपसर भागामध्ये ह्याच्या आधी पण आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळं कुठल्या भागात कुठला प्रोजेक्ट चालला आहे, त्याचा कार्पेट काय, त्याच्या पॅकेज कॉस्ट काय, हे मला आणि माझ्या टीमला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ, त्यामुळे तुम्हाला ह्या एरियामध्ये कंपॅरिझन करायला खूप सोपं जाईल आणि फ्लॅट घेण्याचा जो निर्णय आहे तो घेणं पण तुम्हाला सोपं जाईल. सो तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा. बाकी तुम्ही अजून कुठल्या एरियात फ्लॅट बघताय हे कमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळामध्ये आम्ही नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ टाकत असतो. 7 ते 8 या वेळामध्ये तुम्ही नोटिफिकेशन लावलं तर तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.